श्री स्वामी समर्थ. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रदोष व्रत कसं करायचं ते बघणार आहोत. त्याचं पूजा विधी सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं कुठल्या वाराला असणाऱ्या प्रदोषाला काय म्हणतात, त्याची फलश्रुती काय असते हे बघितलं. आता आजच्या व्हिडिओमध्ये प्रदोष व्रत कसं करायचं हे बघणार आहे. तर बघा, प्रदोष व्रत हे फार पवित्र व्रत आहे, तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओ सांगितलं. आणि हे जर आपण 21 वर्ष अखंड केलं तर आपल्याला मुक्ती मिळत असते, म्हणजे पुन्हा जन्म नसतो. जे काय आपण म्हणतो ना, पाप पुण्यासाठी आपण जन्म घेत असतो, पाप झालं की तो भोगण्यासाठी घेत असतो, पुण्य झालं की ते भोगण्यासाठी घेत असतो. तर आपल्याला जर आपल्या 21 वर्ष प्रदोष व्रत झालं तर आपल्याला पुन्हा जन्म नसतो, आपण शिवाच्या चरणश्री नसतो. म्हणून आपल्याला हे प्रदोष व्रत खूप आणि खूप पवित्र आहे आणि हे करणं आणि खूप पुण्यकारक आहे. हे जर आपल्याकडनं शक्य होत असेल तर आपण नक्की करावं. तर असो, आता आपण ते कसं करायचं हे बघणार आहे. सगळ्यात पहिले आपण जे काही आपले रोजचे आहे, म्हणजे आता प्रदोष व्रत कधी असतं बघा, एकादशी नंतर. आता एकादशी, द्वादशी, त्रयोदशी. त्रयोदशीला हे प्रदोष व्रत असतं, म्हणजे तिसऱ्या दिवशी, एकादशीच्या तिसऱ्या दिवशी असते. कधी कधी कसं असतं, एकादशी आणि द्वादशी एकत्र येते, मग ते प्रदोष दुसऱ्या दिवशी, एकादशीच्या दुसऱ्या दिवशी प्रदोष असतं. कधी कधी आता खूप क्वचित असतं एकादशी, द्वादशी, त्रयोदशी असं. तर आपल्याला बघा, मागे एकदा आलेलं आहे, म्हणजे मी आतापर्यंत मला तर दोनदाच आठवतं. एकादशी, द्वादशी आणि प्रदोष एका दिवशी आलेलं हे फक्त, आणि ते खूप पुण्यकारक असतं त्या वेळेस. म्हणजे ते खूपच त्याचं अनन्य साधारण महत्व आहे, तर असं आलेलं. तर मला दोनदाच आठवतं, म्हणजे माझ्या आयुष्यात तरी मला दोनदाच आठवतं. तर मला आता ते आहे नाही, त्याच्या अगोदर कधी आले असेल किंवा काय, पण मला दोनदा आठवते. त्याच्या अगोदर आलं असेल तर मी एवढं लक्षात दिलं नसेल किंवा माझ्या ते लक्षात नसेल, पण ते दोनदा आठवते मला. तर ते असं खूप क्वचित असतं ते येणं. परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की एकादशी नंतर द्वादशी असते आणि नंतर प्रदोष असतो. त्याच्या पुढची तिथी असते शिवरात्र असते आणि त्याच्यानंतर अमावस्या असते, म्हणजे ते कृष्ण पक्षात येतं ते, सॉरी शुक्ल पक्षात येतात त्याच्यात अमावस्या असते नंतर. तर आता बघा, हे तिसऱ्या दिवशी येणारं प्रदोष, हे प्रदोष आहे, हे व्रत जे आहे हे शिवाचं व्रत आहे. आणि हे प्रदोषच्या काळामध्ये, म्हणजे प्रदोष व्रत हे आहे, याच्यामध्ये काय काय नियम पाळायचे, सगळ्यात पहिले ते नियम सांगते. कारण की कसं असतं, आपण जे काही करतो ना व्रत, ते आपल्याला नियमाचं खूप मोठं दडपण असतं, म्हणून आपल्याला ते करायचं. एक तर सगळ्यात पहिले, जर आपण संकल्पित करत असाल की मी इतके इतके करणार आहे अशा अशा कामासाठी, आणि हे प्रत्येक काम करतं, म्हणजे प्रत्येक समस्यावर, प्रत्येक अडचणीवर हे प्रदोष व्रत खूप गुणकारी आहे. खूप गुणकारी म्हणण्यापेक्षा अनुभवी आहे, प्रभावी आहे असं म्हणायला लागेल. ते काही, सॉरी माझ्या तोंडात गुणकारी आलं, औषध नाहीये ते काही गुणकारी म्हणायला, पण प्रभावी आहे ही सेवा. तर बघा, तुम्हाला हे पण माहिती की शिव आपल्याला लगेच सॉरी प्रसन्न होणारे दैवत आहे आणि लगेच देणारे आहेत. आता बघितलं ना आपण, आता बघितलेलं आहे, रावणाला बघा, याला बघा, शिवशंकर भोळे शंकर आहे आपले, लगेच देऊन देतात. म्हणून आपल्याला फक्त सेवा ही श्रद्धा आणि मनापासून करायची. मनापासून कुठल्याही देवाचं केलं ना तुम्ही, तर ते देव आपल्याला देतातच हो. फक्त भावना चांगली ठेवली ना तर देतातच. तर असो, आपण काय करायचं, प्रदोषच्या दिवशी, आता हे झालं एकादशी नंतर द्वादशी, मग तिसऱ्या दिवशी प्रदोष येतो. प्रदोषच्या दिवशी काय करायचं, आपण सकाळी जे काही असेल आपलं, लवकर उठून त्या दिवशी आपले जे काही नित्य कर्म करायचे, आपल्या आपण पितृंची सेवा करा. म्हणजे पितृंची सेवा तर रोजच करायची असते, प्रत्येकाने रोजच करा. आपल्या घरात प्रत्येक परिवारामध्ये एक तरी व्यक्तीने पितरांची सेवा करावी. पितरांची सेवा करायची. त्यानंतर देवांना आंघोळ बिंघोळ हे केलं की आपण महादेवाच्या पिंडीवर, आपल्या घरातल्या महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करायचा. रुद्राभिषेक मध्ये आता मागच्या व्हिडिओत सांगितलंय मी काय काय वाचायचं, हे सगळं वाचायचं. आपण रुद्राभिषेक वाचताना सगळं वाचायचं, अभिषेक करायचा. अभिषेक केल्यानंतर पंचोपचार पूजन करून आरती करायची. आणि महादेवाला आपण साखरेचा कसला पण नैवेद्य द्या, आपण नैवेद्य द्यायचा. आणि त्या दिवशी आपल्याला एक आहे
खरं तर प्रदोष व्रत हे जे आहे ना, निर्जल राहून उपवास करायचा असतो. म्हणजे पाणी पण घ्यायचं नसतं खरं, असं व्रत असतं ते. परंतु ते आजकालच्या याच्यामध्ये तेवढं होत नाही. कारण की कोणाला काही-काही आजार असतात किंवा कोणाला नाही निघत. म्हणजे मला पण उपवास नाही निघत. मी पण उपवास खाऊन-पिऊन करते. जे आहे ते आहे. मी उपवासाच्या दिवशी फराळ करते. मी निर्जल असं कधीही करत नाही. मला उपवासाच्या दिवशी थोडं का होत नाही, फराळ लागतंच. पण तसं म्हणजे खाऊनच करायचं थोडंफार वाटलं तर तुमच्यामध्ये शक्ती असेल तर तुम्ही करा. परंतु हे व्रत जे आहे ना, शक्यतो हे व्रत दुसऱ्या दिवशी सोडायचं असतं. जसं एकादशी करता तसं हे सुद्धा दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा असतो एकादशीसारखा. पण संध्याकाळी कोणी-कोणी सोडतं. ठीक आहे, संध्याकाळी सोडतं आता ते त्यांच्या त्यांच्या याच्यावर आहे. परंतु जे काय आहे ते मी सांगते. हा उपवास शक्यतो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. परंतु आपल्याकडनं शक्य होत असेल तर आपण तसं करा, नाहीतर मग संध्याकाळी सोडत असेल तर तुमच्या याच्यावर आहे. तर दिवसभर उपवास करायचा आहे. दिवसभर आपण फक्त मनामध्ये शिवाचं ध्यान करायचं आहे. कोणाशी वाईट बोलायचं नाही, कोणाचं निंदा ऐकायची नाही, कोणाची निंदा करायची नाही, हे महत्वाचं आहे. त्यानंतर आपल्याकडनं त्या दिवशी जितकं म्हणजे चांगलं किंवा जितकं काही पुण्य करता येईल तितकं करायचं. पापापासून शक्यतो टाळायचं त्यावेळेस. त्या पिरियडमध्ये त्या पापांपासून टाळायचंच आपल्याला. जितकं टाळता येईल तितकं हे करायचं, टाळायचं. त्यानंतर आपण दिवसभर शिवशंकर ओम नमः शिवाय म्हणा, महामृत्युंजय मंत्र म्हणा, तुम्हाला जी पण येत असेल ते करा. झालं ते झालं. त्यानंतर संध्याकाळी प्रदोष समय म्हणजे आता सांगितलं आपण सूर्यास्ताच्या 45 मिनिटं अगोदर किंवा सूर्यास्तानंतर 45 मिनिटं हा जो असतो जो एक 90 मिनिटाचा टाईम असतो हा आपला असतो प्रदोष काळ असतो. म्हणजे सूर्यास्त जर 6:30 ला असेल तर त्याच्या अगोदरचा 45 मिनिटं आणि 6:30च्या नंतरचा 45 मिनिटं हा जो 90 मिनिटं म्हणजे 1.5 तास असतो हा जो असतो हा प्रदोष काळ असतो. आणि ह्या प्रदोष काळामध्ये आपल्याला महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायचं असतं. जे 108 बेलपत्र असतं ना, तर 108 नामावली आपल्या नित्यसेवेत आहे. तर 108 नामावली म्हणून आपल्याला महादेवाच्या पिंडीवर बेल व्हायचं असतं संध्याकाळी. असं आपल्याला असतं आणि त्यानंतर आपण संध्याकाळी मग कोणी-कोणी संध्याकाळी तरी पाणी वगैरे घेतं, चहा-पाणी असं घेत असतं. त्याचे हे आहे असं आहे, म्हणजे खरं निर्जल आहे. परंतु आपण आपल्या तब्येतीला सांभाळून व्रत करायचं असतं. कारण की आपण खूप आता आपल्याला होत नाहीये. आपला खूप आत्मा तळतळतो आहे आणि आपण ते उपवास करतो आणि आपला आत्मा खूप तळतळतोय. तर ह्याच्यात आपला उपवास लागू होत नाही. कारण की आपला पहिले आत्मा हा परमात्मा आहे. त्यामुळे आपल्याला किती उपवास कडक निघतो ह्याच्यानुसार आपण करायचं. नाही तुम्हाला फराळाचं नाही करायचं, वाटल्यास तुम्ही फळं खा, चहा-पाणी घ्या, चहापेक्षा दूध घ्या, असं करा म्हणजे आपल्या याच्यानुसार. परंतु मग फराळ म्हणजे खिचडी वगैरे शक्यतो टाळायचं. आता बरेच जण तिखट मीठ खात नाही, तर खरोखर ते पण योग्यच आहे. तर हे टाळायचं शक्यतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महादेवाच्या कुठल्याही उपवासाला खोबरं चालत नाही. महादेवाच्या कुठल्याही उपवासाला खोबरं चालत नाही. खोबऱ्याने उपवास सुटत असतो महादेवाचा. म्हणून खोबरं खायचं नाही त्या दिवशी. कुठल्याच उपवासाला खायचं नाही. त्या संध्याकाळी हे झालं, पण महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र वाहिलं, की संध्याकाळी पुन्हा आरती करायची. सकाळी तर आरती करणारच आपण सगळं. संध्याकाळी पुन्हा आरती करायची. संध्याकाळी शक्यतो कापूर आरती करायची. कापूर आरती करा आणि मग हे व्रताचं आपलं म्हणजे अशी आपली पूजा असणार आहे. त्या दिवशी परान्न खाऊ नका, कोणाच्या घरी जाऊ नका, शक्यतो टाळा. कारण की का टाळा? की आपण कोणाच्या घरी गेलं की आपल्याला ते आग्रह करतात, खा, खा म्हणून आणि घ्या, पाणी घ्या, चहा घ्या आणि आपल्याला नाही म्हणायला लागतं आणि नाही म्हटल्यानंतर आणखी आपण सांगा, "अरे माझा उपवास आहे, आज माझा उपवास आहे." म्हणजे हे आपण जेवढं जास्त जणांना सांगतो तेवढं आपलं पुण्य खर्च होत असतं. तर म्हणून आपल्याला शक्यतो टाळता येईल तेवढं टाळायचं आणि आपल्याला उपवास पण करायचा आहे. त्यामुळे हा उपवास आपल्या इतर उपवासांपेक्षा वेगळा उपवास आहे. इतर उपवासाला आपण फराळाचं खातो, बाहेरचं काही दिसलं उपवासाचं घेतो, तसं ह्याला नाही करायचं. शक्यतो असाच उपवास करायचा. म्हणून आपण शक्यतो बाहेर जाणं टाळायचं. होता येईल तेवढं. जिथे गरज आहे, जिथं जावंच लागणार आहे, तिथं जायचं. असं नाही का आता उपवास आहे, मग मी किती अर्जंट काम असेल, किती कोणाचं काही झालं तर जाणार नाही, असं नसतं. आपल्याला जर होता येईल तेवढं, जिथं गरज आहे तिथं करावंच लागणार आहे. तर असो. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रदोष व्रत कसं करायचं आहे,
हे कळालं असेल तर मी इथेच थांबते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.